सौभाग्यवती नातं जन्मजन्मांतरीचे भाग 23. नाही, माझ्या असल्या गोष्टीवर विश्वास नाही. पुनर्जन्म वगैरे काही नसतो. हा कुणीतरी जियाच्या सिरियलमधला एखादा आर्टिस्ट आहे ज्याला या दोघांच्या कॅरेक्टरची नावे माहिती आहेत. याने एखादा चार्ज लावला आहे अंगाला, ज्याने मला थोडा शॉक बसला. काही करून कुणी याच्यावर विश्वास ठेवू नका, अबीर म्हणाला. जिया त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होती, पण तो बोलून गेलाच. हा 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 हा. परत एकदा त्याच्या गडगडाटी हसण्याचा आवाज आसमानात घुमला. त्याची डोळे अधिक प्रखर उजेडाने चमकू लागले. माहीत होते असा सहजासहजी विश्वास नाही बसणार तुमच्या माझ्यावर, म्हणूनच ये आहे माझ्याकडे, तो आपल्या कमंडलू समोर घेत म्हणाला. त्याने त्यातलं पाणी हातावर घेतलं आणि अबीर आणि तिघांच्याही अंगावर टाकलं आणि एक विचित्र घटना घडायला सुरुवात झाली. समोर एक गोल वलय तयार झालं आणि त्यात जिया, अबीर आणि बनसाडे दिसू लागले. जिया राजकन्याच्या वेशात होती. अबीर घोड्यावर बसलेला दिसत होता. त्याच्याही अंगावर राजवस्त्र होती. त्या तिघांच्याही चेहऱ्यावर वेगवेगळे भाव होते. जिया आणि अबीर एकमेकांकडे असे पाहत होते की जणू ते प्रेमात आकंठ बुडाले आहेत. तर वसिष्ठ म्हणजे बनसाडी त्यांच्या पाठीमागे राहून आपली हातात धनुष्यबाण घेऊन जणू त्यांचे संरक्षण करत होता. बघा, मागच्या जन्मातले हे तुम्ही तिघे. तू पद्मावती, हा राजा सत्यव्रत आणि हा वसिष्ठ. मागच्या जन्मी सौराष्ट्र राज्यात तुमचा जन्म झाला. तू पद्मावती रूपाने अलौकिक सुंदर असलेली, जिच्या सौंदर्याचे गुणगान त्या काळी सर्व राज्यात होत होते. प्रधान भानुशाली यांची तू कन्या, तर तू सत्यव्रत, त्याच सौराष्ट्र राज्याच्या राजा कीर्तिवर्मन यांच्या पराक्रमी तू पुत्र, तो व्यक्ती म्हणाला. आणि अबीर, जिया, बनसाडी एकमेकांकडे अविश्वासाने पाहत होते. पुढे तो जटाधारी बोलू लागला. तुमच्या दोघांचे एकमेकांवर नितांत प्रेम होतं. सौंदर्याची खान असलेली प्रधानपुत्री आणि पराक्रमी राजपुत्र सत्यव्रत यांचं लहानपणापासूनच एकमेकांवर प्रेम होते. आधी मैत्री आणि नंतर झालेलं प्रेम. राजा कीर्तिवर्मन हा एक शूर आणि मनाचा सच्चा प्रजापालक आणि गरिबांची कणव असलेला राजा होता. त्याचाच अंश असल्याने युवराज सत्यव्रत म्हणजे तू राजाचे सर्व गुण घेऊन जन्माला होतास. प्रधानपुत्री पद्मावती आणि राजपुत्र सत्यव्रत यांचे लहानपणापासून असलेल्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांचा जोडाही अगदी नजर लावण्यासारखा होता. दोघांचे प्रेम अख्ख्या नगरीला कळलं होतं. लोक असं म्हणत होते की या ठिकाणी पद्मावतीला कुणी इजा करण्याचा प्रयत्न केला तर दुसऱ्या ठिकाणी असलेल्या राजपुत्र सत्यव्रताचे हृदय धडधडू लागे, अगदी सामान्य वेगापेक्षा कित्येक पटीने जास्त. सत्यव्रत आपल्या पद्मावतीबाबत खूपच प्रेमळ आणि खूपच स्वामित्वदर्शक असा होता. म्हणजे त्याला कुणीही चुकूनही पद्मावतीवर वक्र नजर टाकलेली चालत नसे. अगदी दुसऱ्या कुणी तिच्याकडे पाहिलं तरी त्याला राग येई. तो संतापी होता, भयंकर संतापी. तो जटाधारी बोलत होता आणि ते अवाक होऊन ते सगळं ऐकत होते. कारण त्याने सांगितलेले स्वभाव गुण त्याच्याशी तंतोतंत मिळते जुळते होते. शिवाय समोर दिसणाऱ्या त्याच्या इमेजेस तर आश्चर्याने तोंडात बोटे घालण्या जोग्या खऱ्या दिसत होत्या. जियाचे हृदय भरून येत होते. कारण अबीरविषयी असलेलं तिचे प्रेम यावेळी पिकला गेलं होतं. तिच्या डोळ्यात अबीरच भरून राहिला होता. तिची त्याला मिठी मारण्याची इच्छा उफाळून येत होती. तर अबीरही किंचित संदिग्धपणे पुढे पाहत होता. पण जिया त्याच्याकडे अशी पाहते हे बघून त्याच्या हार्टबीट स्किप होत होत्या. तर बनसाडी स्वतःला
पडणाऱ्या त्या स्वप्नांचं आणि आता घडणाऱ्या या प्रसंगाचं कनेक्शन जुळवत होता. त्याला मागच्या जन्मात घडलेले बरेच प्रसंग आठवायला सुरू झालेले होते. जिया आणि आबिर त्यांचे शिष्य असल्यासारखे त्याला वाटत होते आणि त्याला ते आठवलंही. मगाशी जिया त्याला गुरुदेव म्हणून का ओरडली होती? त्याला स्वतः गुरु असल्याचं आठवण आणि जियाने त्याला गुरुदेव म्हणून हाक मारणे हे सगळं त्याच्या पुनर्जन्म असल्याचे दर्शवत होते. तर जियाला आबिरचे संतापी असणं आठवत होते. शिवाय ती स्वप्नेही. यावेळी तुमच्या मनात काय चालू असेल ते मी समजू शकतो. तुम्हाला वाटत असेल ना की हा का झाला पुनर्जन्म तुमच्या? तर बघा याला. हा म्हणत त्याने आणखी एकदा समोर आपल्या कमंडलूमधून पाणी घेऊन शिंपडलं. तसा तिथे एक व्यक्ती दिसू लागला आणि त्या व्यक्तीला बघून ते तिघेही चकित झाले. कारण तो दुसरा तिसरा कोणी नसून निमिष जाधव होता. तोच निमिष ज्याने जियाला प्रपोज केलं आणि तिने नकार दिल्याने तिच्यावर हल्ला करून तिला अपहरण करण्याचा प्रयत्न केला. जियाला तो चांगलाच ओळखत होता आणि आबिरलाही आणि बन्साळीलाही. तो डायरेक्टर असल्याने निमिष जाधव हा ॲक्टर असल्याचे माहीत होते. ही स्पीच आबिर त्याच्याकडे रागाने पाहत होता. त्याच्या डोळ्यात अक्षरक्ष आग बरसत होती निमिषला पाहून. कारण त्याने त्याच्या प्राणप्रिय जियावर हल्ला जो केला होता तसा तो जटाधारी हसला. तोच राग, तीच आग डोळ्यात. राजा सत्यव्रत हा तुझा सगळ्यात मोठा दुश्मन. तुमच्याच राज्याचा सेनापती सात्यकीचा मुलगा निरोचन. लहानपणापासूनच अतिशय क्रूर आणि कपटी असणारा, पण पितृप्रेमाने सात्यकीने त्याला लढावून ठेवलं आणि त्याची वेगवेगळी गुन्ह्याच्या शिक्षेतून सुटका केली. अशा पापी निरोचनाची नजर पुत्री पद्मावतीच्या सौंदर्यावर गेली नसती तर नवल होतं. त्याने पद्मावतीला एकांतात गाठून तिच्याकडून शरीर सुखाची मागणी केली. अद्वितीय सौंदर्याने नटलेल्या पद्मावतीला नखशिंकात न्याहाळून त्याने तिच्यावर सरळ हात टाकला आणि तिच्या भोवती संरक्षण कड तोडत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. पुत्री पद्मावती ओरडू लागली. ती पराक्रमी होती, पण निरोचनाने मायावी पद्धतीने तिचा ओरडा बंद केला आणि तिचा उपभोग घेण्यासाठी तो तिच्यावर झुकणार इतक्यात मागून एक बाण सू करत त्याच्या बाहूमध्ये घुसला. त्याने मग वळून बघताच तो रागाने क्रुद्ध झाला. कारण समोर राजपुत्र सत्यव्रत होता. सत्यव्रत त्याच्याकडे क्रोधाग्नीने पाहत होता. त्याच्या बेसावधपणाचा फायदा घेऊन पुत्री पद्मावती तिथून निसटली आणि तिने राजपुत्र सत्यव्रतला गाठलं. सत्यव्रत आणि निरोचन यांचे भयंकर युद्ध जुंपलं. दोघेही बलशाली होते. सत्यव्रत भयंकर रागाने निरोचनावर बाण फेकत होता, पण निरोचन ते परतून लावत होता. दोघांचे युद्ध बराच वेळ चाललं. सत्यव्रतच्या प्रत्येक चालीला निरोचन प्रत्युत्तर देत होता. त्याच्याकडे मायावी शक्ती होत्या. त्याने त्या सत्यव्रतवर वापरल्या, पण सुदैव की त्या दिवशी चंद्र पूर्ण आकारात असल्याने निरोचनाच्या त्या दृष्टी शक्ती सत्यव्रतवर काही हल्ला करू शकल्या नाहीत. सत्यव्रतने ते निरोचनभोवती अखेर आपल्या आयुधाने पंजा अडवला आणि तो त्याच्या शीर्षेत करणार इतक्यात त्याला त्याच्या मायावी गुरुने आपल्या राक्षसी ताकदीचा वापर करून
त्याला सोडवून नेले. सत्यव्रतने त्याला मारण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्या दोघांची एकत्रित शक्ती तो भेदू शकला नाही. त्या दिवशी पद्मावतीचा जीव वाचवून सत्यव्रतने तिचे मन आणखी जिंकलं. सगळ्या नगरीत ही वार्ता पसरली आणि सेनापतीला निरोचनाला पाठीशी घातल्याबद्दल सौराष्ट्र राज्यातून हद्दपार करण्यात आले. आणि इथून पुढे घडले ते भयंकर झाले. तो जटाधारी अद्भुत कथा सांगत होता. जिया आणि अबीरच्या नर्वस हळूहळू त्यांना पुनर्जन्माच्या आठवणी करून देत होत्या, पण अजून पूर्ण आठवत नव्हतं त्यांना. मग ते स्वतःशीच विचार करून त्या जटाधारींची गोष्ट आणि कथा ऐकण्यात गुंत झाले. पुढे काय घडले भन्साळीने विचारले, कारण तो त्याचा गुरु असून अजून त्याचा उल्लेख आला नव्हता. जिया आणि अबीर भूतकाळ आणि वर्तमान काळ यांच्यामधल्या विचित्र दुहीत अडकले होते. पुढे तेच तर सगळं काही उलथून गेलं. राजा कीर्तिवर्मनने सेनापतीला बाहेर काढलं आणि त्यांचीही डोकं बिथरलं. आणि आपल्या प्रामाणिक सेवेचा असा आपल्या पुत्रामुळे झालेला अपमान त्याला पचला नाही. त्याने आपल्या राजाविरुद्ध बंड केले आणि आपल्या पुत्राच्या मायावी गुरुजवळ केवळ राजा कीर्तिवर्मन आणि सत्यव्रत यांच्या सूड उगवण्यासाठी आपला आत्मा गहाण ठेवला. पुढे त्या मायावी विद्येच्या साह्याने त्यांनी अमावास्येचा काळ मुहूर्त साधला आणि बाजूच्या एका राजाला अंकित करून सौराष्ट्र राज्यावर आक्रमण केलं. काळ्या शक्तीच्या साह्याने त्यांनी राजा कीर्तिवर्मनच्या सैन्याची दणादण उडवली. ती अमावास्या 1000 वर्षातून केवळ एकदा येणारी असल्याने त्या दिवशी त्या काळ्या शक्तींची ताकद प्रचंड वाढली होती. राजा कीर्तिवर्मन आणि सत्यव्रत त्यांच्या गुरु वसिष्ठ पद्मावतीला आणि काही मोजके लढाकू सैनिक घेऊन माघार घेऊन बाजूच्या राज्यात जात होते. त्यांना केवळ आजची रात्र त्या दृष्ट निरोचनापासून दूर राहायचे होतं. पण निरोचनाने जणू आज पद्मावतीला बोगण्याचा चंग बांधला होता. त्याने त्या सर्वांचा थरारक असा पाठलाग सुरू केला. तसे सत्यव्रत, वसिष्ठ आणि पद्मावती जंगलात शिरले आणि कसे कुणास ठाऊक राजा कीर्तिवर्मन निरोचनच्या हाती लागले. जटाधारी बोलत होता आणि अबीरच्या मुठी रागाने आवळल्या जात होत्या. भन्साळीच्याही तीच अवस्था होती. तर जियाच्या अंगावर ते ऐकत असताना जणू सगळं काही अनुभवल्यासारखं झाल्याने शहारे आले होते. पुढे काय झालं असेल या उत्सुकतेने त्यांनी त्याला पुढे विचारलं. शिवाय तो जटाधारी कोण होता याची उत्सुकता होतीच, कारण ज्या अर्थी तो हे सगळं सांगत होता त्या अर्थी तोही एक महत्त्वाचा घटक होता या सगळ्यातला. पुढे जे झालं ते खूप दुःखी आणि न ऐकण्यासारखं झालं. त्या दृष्ट निरोचनाने राजा कीर्तिवर्मन यांचा शिरच्छेद केला. हे बघून युवराज सत्यव्रत संतापाने बेभान झाला. त्याने माघारी फिरून रागाने लालबुंद होत निरोचनाकडे झेप घेतलीच होतीच की गुरु वसिष्ठनी त्याला प्रयत्नांची पराकाष्ठा करून समजवले. युवराज त्यावेळी मनात भयंकर क्रोध असून सुद्धा काही करू शकत नाही. निरोचनाने साधला होता. काळ त्या तिघांच्याही जवळ आला होता. यावेळी निरोचनाची ताकद इतकी प्रचंड वाढली होती की त्याला रोखणं केवळ आणि केवळ अशक्य होते. पण तरी फक्त एका रात्री पुरता त्यांना स्वतःचा बचाव करायचा होता. बस उद्याची सकाळ किरणे दिसू लागताच दैवी शक्ती सैतानी शक्तीपुढे पुन्हा प्रबल होणार होत्या. पण ही रात्र मात्र वैरेची होती. निरोचन वायुवेगाने त्यांच्या पाठलाग करू लागला. तसा त्या तिघांनी
आपल्या घोड्यांचा वेग वाढवला. पद्मावती शूर असली तरी आता निरोचनाच्या वाढत्या सामर्थ्याने ती भयभीत झालेली होती. ती युवराज सत्यव्रतला समांतर असा घोडा पळवत होती. गुरु वशिष्ठांकडे सुद्धा आजच्या रात्रीला तोंड देण्याचा काही मार्ग नव्हता. त्यांचा वाढता वेग बघून निरोचन खडबडला आणि सात्यकी सोबत असणाऱ्या त्यांच्या गुरुला त्याने धारेवर धरले. गुरुने क्षणार्धात एक माया केली आणि सात्यकी, निरोचन आणि स्वतःला त्या तिघांच्या समोर आणलं आणि वायुवेगाने गोडदोड करणाऱ्या त्या तिघांचीही घोडे थांबले. निरोचन अत्यंत भयंकर असला. त्याची नजर पद्मावतीवर होती. त्याने वसिष्ठाला पद्मावतीला आपल्या हाती देण्याची आणि स्वतःचा जीव वाचवण्याची संधी देऊ केली, पण वसिष्ठ त्याला बदले नाही. युवराज सत्यव्रत आणि पद्मावती जणू त्यांना प्राणप्रिय होते. लहानपणापासून ते दोघं त्यांच्या सानिध्यात होते. उलट वसिष्ठनेच त्याला युद्धाची चेतावणी दिली. तसा निरोचन त्या सगळ्यांवर धावून गेला आणि त्याला आज त्याच्या मायावी गुरुची साथ होती. या मायावी गुरुने आपल्या शक्तींनी निरोचनाला एक अभेद्य कवच पुरवले होते, जे सहजासहजी भेदता येण्याजोगे नव्हते. निरोचन उन्मत्तपणे पद्मावतीजवळ जाऊन तिला स्पर्श करणार इतक्यात त्याचं आणि युवराज सत्यव्रताचं भयानक युद्ध जुंपलं. निरोचनाची बाजू भारी पडत असतानाही युवराजने मोठ्या शक्तीने त्याच्याशी लढा दिला. गुरु वसिष्ठ त्याला साथ देण्यासाठी वळले. इतक्यातच त्या मायावी गुरुने एक अजस्र शक्ती युवराज सत्यव्रतवर सोडली. ती शक्ती प्रचंड ताकदवान होती. गुरु वसिष्ठने प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही ती शक्ती ते अडवू शकले नाहीत आणि ती युवराजच्या अंगावर आदळली. त्या प्रचंड ताकदवान शक्तीच्या प्रहाराने युवराज खाली कोसळले. तशी पद्मावती त्यांच्याकडे धावली. ती धाय मोकलून रडू लागली. युवराज गंभीर जखमी झाले होते, तरी ते उठण्याचा प्रयत्न करू लागले, पण त्यांना उठता येत नव्हते. निरोचनाने त्यांच्या पाठीत लाथ घातली आणि पद्मावती संतापाने त्याच्यावर झेपावली. तिने तलवारीच्या एका घावात निरोचनाचा तो हात त्याच्या शरीरापासून विलग केला. निरोचन किंचाळला तशी पद्मावती युवराजाकडे धावली. तिला काही करून त्याला वाचवायचं होतं. अशा या अतीव दुःखात युवराज सत्यव्रतने त्याला तिथेच सोडून पुढे जायला सांगितलं, पण तिने ते ऐकलं नाही. आता जगायचं तर त्याच्यासाठी आणि मरायचं सुद्धा त्याच्यासाठी, असं तिनं ठरवलं होतं स्वतःच. वशिष्ठ आपल्या शक्तींचा वापर करून युवराजला ठीक करण्याचा प्रयत्न करत होते, पण ते साध्य होत नव्हते. या दृष्टी रात्री त्यांच्या दैव शक्ती काम करत नव्हत्या आणि इकडे दैवाने डाव साधला. त्या मायावी गुरुने आपल्या सैतानी ताकदीचा वापर करून निरोचनाला परत ठीक केलं आणि तो दृष्ट पद्मावतीवर झोपावला. युवराज तडफडत ते पाहून होता तर गुरु वशिष्ठ त्याच्या आडवे गेले असता त्याने सैतानी ताकदीने त्यांना दूर वाढून दिले. ते गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाले. आता निरोचनाने पद्मावतीला आपल्या बाहूमध्ये अडवलं आणि दृष्ट हसत तिच्या वस्त्राला हात घातला. पद्मावतीने खूप प्रयत्न केले स्वतःला वाचवण्याचे, पण आज निभाव लागत नव्हता तिचा, कारण तो सैतान आज प्रचंड ताकदीचा झाला होता. तिकडे युवराज दात खात होता, पण उठाही येत नसल्याने तो काहीच करू शकत नव्हता. त्याच्या सर्व अंगाने रक्ताचा अभिषेक लायला होता. तो जणू शेवटचे क्षण मोजत होता. सामान्य कुणी
त्या मायावी शक्तीने क्षणार्धात मरण पावला असता, पण तो युवराज फक्त पद्मावतीसाठी आपले शेवटचे श्वास रोखून धरत होता. पद्मावतीने एकदा युवराजाकडे पाहिलं आणि आपल्या सर्व ताकदीनिशी निरोचनाला हिसका दिला आणि बाजूची तलवार चपळाईने उचलली. निरोचनानं आता तिच्या अजून जवळ येत होता. त्याला पद्मावतीचं उघडं झालेलं अर्ध अंग दिसत होतं आणि तिने काहीतरी निर्धार केला. एकदा युवराजाकडे पाहिलं आणि ओरडली, युवराज सत्यव्रत, मी काही तुमची होते आणि तुमचीच राहीन. या दृष्टाशी माझ्या देहसंपर्क येण्याच्या आधी मी स्वतःला संपवून टाकेन. युवराज, आपली साथ इथपर्यंत होती, पद्मावती बोलली आणि तिने खसकन आपल्या पोटात ती तलवार घुसवली. रक्ताची धार लागली आणि आपल्याला कसंबसं सावरत ती युवराजांजवळ कोसळली. दोघांनी तडफडत कशीबशी आपल्या हाताची बोटे एकमेकांत गुंतवली. बस, प्रेमासाठी तिने केवढं मोठं पाऊल उचललं होतं. ते दोघे आता गतप्राण होणार इतक्यात निरोचनाने त्या दोघांच्या पोटात शस्त्र घुसवले. दोघांनी एकमेकांना अखेरचे पाहिलं आणि एकमेकांना पाहतच त्यांनी प्राण सोडले. तो जटाधारी सांगता सांगता थांबला आणि जियाने भरलेल्या डोळ्यांनी अबीरकडे पाहिलं. अबीरचे डोळे संतापाने लाल झाले होते. मुठी आवडून आल्या होत्या त्याच्या. ते दोघे तुम्हीच होतात, मागच्या जन्माचे सत्यव्रत आणि पद्मावती. जटाधारी म्हणाला. अबीर जियाला आता ती दृश्य हळूहळू आठवत होती, पण अजूनही पूर्ण काही दिवस नव्हते. पुढे काय झालं, भन्साळीने विचारले. त्याला आता कळत होते की नेमकं का त्याला त्या दोघांविषयी इतकी माया जाणवत होती. त्यांचे ऋणानुबंध गुरु शिष्याचे होते. त्या काळी गुरु म्हणजे शिष्याचे जीव की प्राण आणि गुरूंचीही त्यांच्यावर तितकीच माया. पुढे बोलत तो जटाधारी भन्साळीकडे वळला. युवराज आणि पद्मावतीने प्राण सोडले ते एकमेकांच्या हातात हात ठेवूनच निरोचन सैतानी कसला. त्या सैतानाला आता मरण पावलेल्या पद्मावतीचा उपभोग घ्यायचा होता. शेवटी त्याची आत्मा सैतानाने वश केली होती. तो खाली झुकणार इतक्यात तिकडे वशिष्ठ ग्लानीतून उठले. त्यांनी पाहिलं तर युवराज आणि पद्मावती मृत्युमुखी पडले होते आणि तो नीच ह्या अवस्थेत सुद्धा पद्मावतीचा उपभोग घेण्यासाठी तिच्यावर झुकत होता. त्यांनी आपले डोळे मिटले आणि गूढ तपश्चर्या करून साध्य केलेली एक विद्या आठवली. ती विद्या त्यांनाही घातक होती, कारण जर ती त्यांनी शत्रूवर सोडली तर काही वेळातच त्यांचाही मृत्यू होणार होता. त्यांना त्यांच्या डोळ्यादेखत त्याच्या प्रिय पद्मावतीच्या देहाची अशी केलेली क्रूर विटंबना पावली जाणार नव्हती. म्हणूनच त्यांनी आपली सगळी शक्ती एकत्र केली. त्यांच्या एक एक अवयव हळूहळू लोढा पडू लागला, कारण ते त्यातली दैवी शक्ती आपल्या हातात आणत होते. आता निरोचन आपल्या विखारी जिभेने पद्मावतीला स्पर्श करणार इतक्यात त्यांनी ती शक्ती त्याच्यावर फेकली. निरोचनाच्या सैतानी शक्ती कवचाला भेदून त्या शक्तीने त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे उडवले. त्या शक्तीच्या पराभवाने सात्यकी आणि तो मायावी गुरु तिथून पळून गेले. वशिष्ठ कसेबसे उठले. पडत झडत ते सत्यव्रत आणि पद्मावतीच्या कलेवराजवळ आले. आता त्यांचाही मृत्यू निश्चित होता, कारण सगळ्या देहातली शक्ती निघून जात होती. त्यांनी त्याही अवस्थेत स्वतःवर आणि सत्यव्रत आणि पद्मावतीवर एक मंत्र फुंकला. पण इथे त्यांची एक चूक झाली. निरोचनाच्या तुकडे तुकडे झालेल्या शरीरावरही
त्याचा परिणाम झाला. काही वेळाने वशिष्ठांच्या शरीरातून त्यांची आत्मा निघून गेली आणि त्या मंत्राने त्याचे काम केलं. सत्यव्रत आणि पद्मावती त्यांच्या आणि निरोचन यांची शरीरे जागली गेली आणि त्यावर मातीचा थर जमा होऊन गेला आणि त्या मृत्युंजय मंत्राच्या प्रभावाने सुमारे 2000 वर्षांनी तुमचा पुनर्जन्म झाला. तो बोलला आणि त्या तिघांनी एकमेकांकडे पाहिलं. कारण जसं तो सगळं काही सांगत होता तसं त्यांना ते आठवत जात होते. जियाला आता कंट्रोल करणं असह्य झालं. पूर्वजन्मीचं आणि आताचं प्रेम उफाळून आलं आणि तिने अबीरला घट्ट मिठी मारली. अबीर, सत्यव्रत, ती रडत बोलली. अबीरने तिचे डोळे पुसले. काम डाऊन जिया, तो बोलला. या क्षणी जिया त्याच्या मिठीत असण्याचा आनंद काही वेगळाच होता. जियावर तो प्रेम करत होता. तिच्या आणि त्याच्या जन्मजन्मांतरीचा संबंध आहे हे ऐकून आणि आता आठवून त्याला उमाळून येत होते. तो जटाधारी आणि बनसाडी त्याच्याकडे प्रसन्न चेहऱ्याने पाहत होते. त्या जटाधाराचा चेहरा सुद्धा प्रथमच आनंदी दिसत होता. प्रसंगावधान राखून जिया अबीरच्या मिठीतून दूर झाली. खूप काही बोलायचे होतं तिला, खूप काही व्यक्त करायचे होते, पण नाही केलं तिने. मला एक प्रश्न पडला आहे. आम्ही त्या कड्यावर असताना तिथे एक नाग समोर आला होता, पण अचानक मी या दोघांना डोळे मिटायला सांगितले आणि स्वतःच्या मनात काहीतरी पुटपुटले गेले माझ्याकडून. ते काय होते? तो स्पर्श कसा निघून गेला तिथून? बनसाडीने विचारलं. ती एक वेगळीच गोष्ट आहे. गुरु वशिष्ठ म्हणजे तू अनेक विद्यांमध्ये पारंगत होते. सर्पनियंत्रण विद्या ही त्यापैकी एक होती. त्यांना असे काही मंत्र अवगत होते ज्याने ते दुनियातले प्रत्येक विषारू बिनविषारी सापांवर नियंत्रण ठेवू शकत होते. त्यांच्या विद्येचा वापर तुझ्याकडून झाला. शिवाय युवराज सत्यव्रत हे पराक्रमी असण्याबरोबरच चित्रकलेमध्ये निपुण होते. त्यांच्याही या कलेचा वापर ह्या जन्मात तुम्हाला एकत्र आणण्यासाठीच झाला आहे. तो जटाधारी अंतर्यामी असल्याप्रमाणे अबीरकडे पाहत म्हणाला. आणि मग अबीरला आपण जियाचे एवढं अप्रतिम ड्रॉइंग कसं काढलं याचे रहस्य कळालं. जिया, अबीर आणि बनसाळी या नव्याने उघडलेल्या नात्याने स्तंभित झालेले होते. पण त्या दोघांना एकमेकांची ओढ लागलेली. ती त्या जटाधाऱ्याला त्यांच्या नजरेतून दिसत होती. तुमच्या अटूट प्रेमाने तुम्हाला आज इथं आणलंय. हजारो वर्षानंतर सुद्धा तीच ओढ मला तुमच्या डोळ्यांमध्ये दिसत आहे. तुम्ही इकडे अडथळे पार करून इथं आलात, यातच तुमच्या प्रेमाचं खरं रूप दिसलं. मग ते गुरु शिष्य असो किंवा प्रियकर प्रियसीचं. जटाधारी म्हणाला. त्याचा चेहरा आता हळूहळू तेजस्वी दिसत होता. त्याचे रूप बदलत चाललं होतं. ते बघून ते तिघे परत आवाक होत होते. तुम्हा तिघांना तुमच्या पुनर्जन्माची जाणीव करून दिली आणि माझा शाप संपला. त्या काळी महर्षी दुर्वास एक मोठे कोपिष्ट ऋषी होते आणि मी शांडिल्य नावाचा एक ब्राह्मण होतो. मला माझ्या ज्ञानाच्या आणि स्वतःच्या तेजस्वितेचा इतका गर्व झाला होता की मी सर्वांग समक्ष त्यांचा उपरमत केला. क्रोधात येऊन त्यांनी मला माझं ज्ञान हरवण्याचा आणि स्वतःची तेजस्विता हरवण्याचा शाप दिला. त्या क्षणी माझं रूप असं जटाधारी झालं. शरीर पूर्ण काळं ठिक्कर पडलं. मी पश्चाताप होऊन त्यांच्या चरणाशी झुकलो. त्यांची मनापासून माफी मागितली. तेव्हा त्यांनी मला शाप दिला की 2000 वर्षांनी जेव्हा एक तिकडी इथे येईल
तेव्हा तू तुझा उद्धार करशील. आज तुम्ही आलात. अशक्यप्राय शक्य गोष्ट घडली. इथे पुढे तुमच्याकडे असेल ते फक्त तुमचं प्रेम. मागच्या जन्मातल्या कोणत्याही शक्ती तुमच्याकडे असणार नाही. पण लक्षात ठेवा, तुमच्या या भूतकाळामध्ये आणि वर्तमान काळामध्ये सगळ्या शक्तीपेक्षा जास्त तुमची प्रेमाची शक्ती प्रभावी ठरली आहे आणि ठरत राहील. तुमचा भूतकाळ हा फक्त तुमच्या तिघातच राहील. इथून तुम्ही असेच थोडे अंतर पूर्वेला चालत गेला की परत वर्तमान काळात जाल. आता पुढचं सगळं काही तुम्हाला करावं लागणार आहे. माझी भूमिका संपली. आज शांडिल्य आता मुक्त होईल. असं म्हणून क्षणाक्षणाला त्या जटाधाऱ्याचं रूप बदलत गेलं आणि तो एक तेजस्वी ब्राह्मण रूपात आला. अबीर, जिया आणि बनसाडीने त्याच्याकडे भावपूर्ण नजरेने पाहिलं. शांडिल्यने त्यांच्याकडे एक स्मित हास्य करत आणि क्षणार्धात त्यांचा आत्मा तिथून नाहीसा झाला. अबीरने जियाकडे पाहिलं. तिच्या नजरेत त्याला आता त्याच्याविषयी अपार प्रेम दिसत होते. ती त्याच्या जवळ आली आणि तिने त्याचा हात आपल्या हातात घेतला. अबीर म्हणजे सत्यव्रत, तुमच्या पद्मावतीला स्वीकाराल? आय लव्ह यू अबीर, आय लव्ह यू सो मच, जिया म्हणाली आणि अबीरच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून ती त्याच्या मिठीत शिरली. आय लव्ह यू टू जिया, आय लव्ह यू टू पद्मावती, अबीर बोलला. त्या बोलण्यात किती साऱ्या भावना सामावल्या होत्या. त्याला कायम वाटायचं की जिया त्याची आहे, फक्त त्याची. जिया किती प्रेमाने त्याच्या मिठीत विसावली. बनसाडी ते पाहून कृतकृत्य झालेला. एक वेगळंच समाधान त्याच्या चेहऱ्यावरून झळकत होतं. एकाएकी अबीरच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. त्याला गुन्हेगार असल्यासारखं वाटलं आणि त्याच्या हृदयाच्या ठोक्याची गती वाढली. त्याचा अजून एक भूतकाळ होता, याच जन्मातला, आणि तो अंधारात ठेवून त्याला असं जियाला फसवायचं नव्हतं. त्याने जियाला मिठीतून दूर केलं आणि ती आणि बनसाडी त्याने ज्या प्रकारे तिला दूर केलं त्याने अवाक होऊन त्याच्याकडे बघू लागले. अबीरने एक श्वास घेतला आणि तो बोलू लागला. मित्रहो, कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील भाग नंतर तुमच्या सेवेत नक्की हजर राहील.